आरोग्यमंत्री म्हणून त्यांची जी कोरोनाच्या काळातली कारकीर्द ही त्यांचा सगळ्यात एक आव्हानात्मक परिस्थिती, एक चॅलेंजिंग टास्क हा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं की त्यांनी कशा पद्धतीने ते काम करू शकतात, किंबहुना अनेकांचे लाखो लोकांचे जीव वाचवण्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला खूप मदत केलेली आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. तर एक चॅलेंजिंग काम होतं. राजेश टोपे यांनी याच्यात पुढाकार घेऊन सातत्याने फोनवर 24 तास उपलब्ध राहायचे. म्हणजे मी तर मला आश्चर्य वाटायचं की राजेश हे फोनवर 24 तास उपलब्ध असायचे. फोन एखादा केला आणि ते नाही जर भेटले तर कॉलबॅक करायचे. एवढं करतो माणूस शेवटी 24 तास 18 तास काम केल्यानंतर शेवटी माणूस कंटाळून जातो. तर त्यांच्या कामामध्ये उत्साह त्यांचा कायम राहिला. एक रिस्पॉन्सिव्ह सहकारी म्हणून त्यांनी लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायचे, ते फोन करायचे, परत कळवायचे काय केलेलं आहे वगैरे. तर मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे की राजकीय हा विषय नाही आहे, परंतु लोकांचे जीव वाचवणं हा एक फार मोठं एक चॅलेंजिंग टास्क अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये स्वीकारून यशस्वीपणे ते ह्याच्यामध्ये त्यांनी ते सर्व जबाबदारी स्वीकारली आणि पार पाडली. ही आम्हा सर्वांसाठी एक फार मोठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्यांना मनापासून मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि आगामी काळाकरता शुभेच्छा देतो.